आणि हा सामना पकडून 6 सामने अजून आहेत आपले. माझे नाहीत ते. सलामीची जोडी आपण पाहतोय. महेंद्र अंधेरे, माणगाव रोहाचा खरं तर खेळाडू आयकॉन. त्याच्या समवेत अजय कांबळे आणि बॉलिंग ट्रॅकवर सूरज पाटील, वाघिवली वाडा, आयकॉन. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल उचललाय ऑन साइडला. ओ चांगला प्रयत्न, पंचांच्या निर्णयाकडे लक्ष. इट्स अ ह्यूज हिट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. पहिल्या बॉलवर षटकार. सुरुवात महेंद्रची. यावेळेस समोर जोरकस मारलाय खेळाडू आहे लॉंगॉनला. चांगली फिल्डिंग, रन मिळणार ती एक. स्ट्राइक रोटेट होते. महेंद्र सोबत आपण अजय कांबळेला पाहतोय, युवा बोरी या टीम कडून. 2 बॉल 7 धावा धावफलकावर. उलटाच बॉल टाकलाय. खेळाडू दूर आहेत भरपूर. सूरज स्वतः येण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉल खाली, एकच रन मिळते. समीर दादा हळदंकर स्मृती चषक आपण पाहतोय. समीर दादांच्या खरं तर आठवणींना उजाळा देण्यासाठी क्रीडा स्पर्धा. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये समीर दादा कार्यरत होते आणि कोरोना कालखंडामध्ये खरं तर कर्तव्य बजावत असताना दादांनी आपला निरोप घेतला आणि खरं तर त्यांच्या आठवणी चिरकाळ टिकाव्या प्रत्येकाच्या स्मरणात म्हणून खरं तर त्यांच्या परिवाराकडून, त्याच्या मित्र परिवाराकडून केलेला प्रामाणिक प्रयत्न दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावर. 3 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल सामना करतायत महेंद्र. यावेळेस फिरवलाय बॉल. अमित नाईक, जबरदस्त झेल. फ्लाइंग अमित नाईक इथे पाहायला मिळाला. माइंड फ्रॉम एकटगर आणि यश मिळालं ते सूरज पाटील आणि महेंद्र अंधेरेची खेळी समाप्त. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतो किंवा इव्हेंटच्या माध्यमातून. खरं तर बाहेर जाणारा चेंडू होता, त्याला ऑन साइडला खेचून मारला आणि अमित नाईकने योग्य वेळी जम्प केली आणि ज्या झेल टिपलाय. फलंदाज बाद. षटकार, षटकार. पहिला बॉल आपण पाहतोय. चैतन्य, पहिल्या बॉलवर सिंगल आपण पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पॉइंटला दिशा दिली. रन मिळणार ती एक फक्त सिंगलच्या स्वरूपात. चला बॅट दे इकडे. चला
आतमध्ये जाऊ नका ब्लिकवर. यावेळेस त्याच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ नाहीये. कव्हरचा खेळाडू मिड ऑफला येतो. रन मिळते ती 1. 17 धावा धाव फलकावर. 17 धावा. कव्हर. 3 धावा त्याने त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. निनाद म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 ओव्हरमध्ये 17 धावा, 2 विकेट्स. अमय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. चैतन्य पाटीलने आपण पाहिलं 3 धावा दिल्या फक्त आणि 1 विकेट प्राप्त केली. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आले होते. 17 सध्या धावफलकावर. ओ वेगवान बॉल. अगदी काटक शरीरयष्टी असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय अमय पाटील. भन्नाट वेग त्याच्या पहिल्या बॉलवर पाहायला मिळालाय. फास्ट अँड फ्युरियस. पापणी लवायच्या आत बॉल विकेट कीपरच्या हातात, जिथे सूरज पाटीलला तुम्ही पाहताय. मजा येणाऱ्या मॅच मध्ये नक्कीच. वन्स अगेन यावेळेस उसळी घेणारा बॉल. मात्र पंच सांगतात जास्त उसळी आहे, जास्त हाईट आहे. वाईड बॉलचा इशारा दिला पंचांनी. छप्पन्नचा उच्चांक आहे. बघूया या पहिल्या इनिंग मध्ये किती धावा बनतील. त्यानंतर पुढची सर्व मॅचचे मात्र इक्वेशन आपल्याला समतील. यस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली हाईट साठी. तिसरे पंच इथे मात्र शहानिशा करतील हाईट साठी. ऑनफिल्ड पंचांनी रिव्ह्यू घेतला. सर फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग दिली होती मगाशी दिली होती ना? नव्हती. येस, अजून सांगतोय पंच सांगतात. व्हाईट बॉल. येस, तिसऱ्या पंचांनी कळवलंय व्हाईट बॉल असेल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा व्हाईट बॉल आपण पाहतोय. पहिला चेंडू अतिशय उत्तम हाताळला. प्रत्येकाने मात्र कौतुक केलं. तदनंतर मात्र अमय पाटीलने कुठेतरी लाईन लेंथ भरकटली असं पाहायला मिळतंय आपल्याला. धावसंख्या पुढे सरकते. 20 धावा, 20 रन्स. यावेळेस मात्र चांगला बॉल. पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला होता अमय पाटीलने, चांगला वेग आणि वेगाबरोबर मात्र नियंत्रण देखील तितकंच महत्वाचं, जे नियंत्रण मगाशी पाहायला मिळालं नाही. त्यामुळे अतिरिक्त धावा त्याने खर्च केल्या. खोलवा टप्प्याचा बॉल होता. टोलोला ड्राईव्ह केलाय आणि फलंदाज बा डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाली. मिड ऑफच्या खेळाडू करणं आणि इथे इनिंग समाप्त झाली. तिसरा धक्का लागतोय तो युवा बोरी या टीमला. अजय कांबळे बाद होतोय. फक्त 20 धावा धावफलकावर आहेत. 3 विकेट आणि थोडीशी नाजूक अवस्था युवा बोरी संघाची झाली आहे. अजूनही 9 बॉल आहेत. 9 बॉलचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. या ओव्हरमध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शेष आहे.
त्यामुळे आता या 9 बॉलमध्ये 20-25 जरी धावा आल्या तरी एक 45च्या आसपास टार्गेट सेट करता येऊ शकतं. त्यासाठी प्रयत्न तुमचे संघर्षाचे करावे लागतील. संघर्षमय मात्र प्रवास करावा लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एम ए पाटील दमदार गोलंदाजी आता साकारतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. निनाद मात्रे त्याच्या समवेत रवी चव्हाण नॉन स्ट्राईकला. जबरदस्त चेंडू मागच्या बाजूला चाललाय. रन मिळणार ती फक्त सिंगल. स्ट्राईक रोटेट होणार. यस, लेग बायचा इशारा केला पंचांनी. यस, बॅटच्या सह्याने आली तर नक्कीच तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायची. एका धाव्याने धावफलक पुढे सरकते. 21 धावा धावफलकावर आहेत. चला चेंडूची पूर्तता करा. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही पाहताय. यानंतर अजून 5 सामने मेगा फायनल आपण पाहतोय. अजूनही या संपन्न होणार. कालच्या दिवसामध्ये दिघोडे संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. इन ऍक्शन तो आज पाहायला मिळेल. संपूर्ण दिवसभरामध्ये आज मात्र पावसाच्या सरी काही कोसळल्या नाहीयेत. बघूया आता अंतिमच्या सत्रामध्ये देखील हलकाशा पावसाच्या सरी कोसळतील का आणि सामन्यामध्ये मात्र रंगत आणतील का. पुढचा बॉल. वेगवान बॉल आपण पाहतोय. अगदी स्टिकरला लावून जाऊन लागलाय बॉल. अगदी स्टिकरचा जो क्षेत्र असतो बॅट मधला तिकडे जाऊन बॉल हिट केलाय. अमय पाटील भन्नाट वेग. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 22 ला 3 गडी बाद. उच्चांक आहे आणि आता इथून मात्र तो उच्चांक मोडणं थोडंसं अशक्य आहे. संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एकच बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. एकच षटकार जो की महेंद्रने मारला होता. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला ती संधी नाही मिळाली. अवे फ्रॉम द बॉडी कट करण्याचा प्रयत्न तुम्हाला खेळावा लागेल. ते लॉंग ऑफ पासून स्क्वेअर लेग पर्यंत तिकडे तुम्हाला रन मिळतील. थर्ड मॅन पासून अगर आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा कव्हर पर्यंत डिक्लेअर झोन आहे. यावेळेस बघा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेच अगोदरच्या बॉलचा. 2 बॉल डॉट आलेत सलगचे. 3 बॉल आतापर्यंत झालेत. चला नेक्स्ट मॅच आपण अनाऊन्स करूया. यावेळेस बॉल हवेत. कॅचची संधी बघूया होत आहे का पूर्ण. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. पार्थ कोहलीने फलंदाज बाद. मांगीरदेव भवरा आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण अशी लढत होईल यानंतरची. टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. हनुमान कोळीवाडा संघाला मात्र बाय मिळाली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना थरत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. त्यामुळे मांगीरदेव भवरा आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण दोन्ही संघांना विनंती आपण टॉस साठी आपला रिप्रेझेंटेटिव्ह कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये पाठवायचा आहे. आणि त्यानंतर सुनील मोरे प्रतिष्ठान बाबदेव पाली आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ अशा पुढच्या दुसऱ्या फेरीतील 2 लढती आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर प्रीतम झालाय. 23 ला 4. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. ला 4. पार्थ कोहली 4 बॉल टाकलेत. एकच धाव दिली आतापर्यंत आणि एक विकेट प्राप्त केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत. समोर टाकला होता, पुढ्यात टाकला होता, ड्राईव्ह केले ऑन साइडला. खेळाडू आहे, सिंगल मिळते. धावसंख्या 24 रन्स. पुढे सरसावून सेपावडो खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आणि डॉट बॉलने झाली आहे ती इनिंगची सांगता. 24 धावा धाव फलकावर आहेत आणि 25 धावांचं लक्ष आहे. चला टॉस आपण करूया. मांगीरदेव भवरा आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण. आयोजन कमिटीला विनंती करतो की सामने किती षटकांचे राहतील दुसऱ्या फेरीचे ते आपण खेळाडूंपर्यंत पोहोचवावं.
दही हंडी युवराज माली सर काल नेरूलमध्ये मी होती किस्मत भगत साहेब त्यांच्या मोठी दही हंडी आहे ते पण मला बोलले बाबूसाहेब तुम्ही या दही हंडीला मी बोलला दादा माझा दही हंडीचा माझ्याकडे एवढे एक्सपिरियन्स नाही काय बोलायचा ते बोलला काय पण बोलो बाबूसाहेब तुला तुला आवाज मला आवडला तो चलिए बात करेंगे दही हंडी में इस साल जुड़ेंगे भाई तो चलिए बात करेंगे इसके साथ जो मुकाबला खेला जाएगा अगला मुकाबला चलिए मंगरीदेव भवरा टीम के कप्तान से और इसके साथ साथ विनोद स्पोर्ट गाउठन टीम के कप्तान से मंगरीदेवी भवरा टीम ने टॉस जीत चुका है मैच 3 ओवर का रहेगा हमारे देखिए हम देख सकते हैं नवीन दादा देखिए अल्दन कर रहा जो अपने बड़े भाई देखिए बड़े बंधु के नाम से इस टूर्नामेंट को आगाज किए और मैदान पर देखिए भाई बात करेंगे संदेश सर चैतन्य पाटिल ये बंदा देखिए चर्चा में है क्योंकि पवन खेनी के ऊपर हमला किया 2 दिन पीछे जाइए भाई जहां पर एमएससी उड़ीसा प्रेसिडेंट भिवंडी कोंदगांव के मैदान के ऊपर 4 या 5 छक्का दागे मुंबई में कल बरसे तूफान भाई और उनके साथ में जो है अमित नायक देखिए भाई कल हम साथ में जुड़े थे कल तुर्बे के लिए आइकॉन थे पहले मैच में क्या अर्धे शतक लगाए लेकिन सेमीफाइनल मैच में इनका बल्ला खामोश रहा तुर्बे टीम को शायद हार देखना पड़ा चैतन्य पाटिल देखे भाई यहाँ भी होगा वहां भी होगा अब तो सारा जहां में होगा देखिए भाई मेरा ही जलवा अगर सोने के टाली पर भी बैठा दो छलांग तो कीचड़ पर लगाएगी आईपीएल में भी देखिए मैन ऑफ द सीरीज देखिए बाइकर मेन रहे बहुत बढ़िया देखिए चैतन्य पाटिल हम चाहते हैं कि उड़न का और एक स्टार आगे जाए आगे बढ़े अमित नायक देखिए इस साल धर्मावीर ट्रॉफी रबर बॉल के देखिए पहला बाइकर मैन रहे आइस स्पेल में देखिए पहला मैच के मैन ऑफ द मैच रहे कमाल के टीम भी चैंपियन बना चैतन्य पाटिल देखिए भाई बटा मैन इतना मजबूत है भाई यहाँ से बड़ा हिट AK-47 चरण AK-47 की गोली बहुत पावरफुल होता है डिक्लेयर जोन में देखिए यहाँ से देखिए जाकर ये देखिए किसके घर पे गेंद गिरा भाई जाकर राजू भाई होते तो वो गाना गा देते घर चला कर मेरा क्या बिगड़ा तेरा योगेश दादा वीर देखिए हम देख सकते हैं बहुत बढ़िया इसके बाद एक बड़ा मुकाबला टॉच हो चुका है जहाँ पर और उसके बाद देखिए जो सेकेंड अंपायर गेंद पहुंचाई अंदर सुनील मोरे प्रतिष्ठान बाबदेव पाली और यहां से जो टीम मुकाबला जीतेगा सेकेंड राउंड का मुकाबला रहेगा और 25 का टारगेट है भाई छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना कहते ना सांप फन उठाने से पहले शैलेश उसे कुचल दो तो बेहतर है नहीं तो क्योंकि चैतन्य पाटिल ये आजकल छोटा मोटा मामूली साहब नहीं है भाई ये अजगर बन चुका है दस्ता नहीं निकलता है अब मुझे नहीं लगता कि ये मैच तीसरा ओवर तक जाएगा और सामने भी देखा अमित नायक लेकिन कोई बात नहीं होता रहता है युवा बोरी टीम देखिए थोड़ा सा मैं कहूँगा खराब बल्लेबाजी कोई बल्लेबाज नहीं चल पाए रन नहीं छोड़ पाए तो गेंदबाज को सिकवा कर नहीं सकते उनके पास रबर बॉल में देखिए 15-20 रनों का ओवर 25 रनों का ओवर बन जाता है लेकिन थोड़ा सा अगर यहाँ मैच ये देखिए भाई ऊंचाई भरी और लंबाई भी मैं तेरी मैना तू मेरा तोता अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोड़ा चांदी की नहीं है बहुत मोटा डीजे देखिए बात करेंगे ये देखिए भाई चैतन्य पाटिल बता दिए भाई कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है
ये एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है। सूरज देखिए पसंदीदा खिलाड़ी मेरे भाई। सूरज पाटिल की बात ही अलग है भाई। वो नीचे तो छोड़िए, पहाड़ के ऊपर माथेरन में बिछाकर फिनिश के थे रेस्ट ऑफ इंडिया, और जिन्होंने एक ही नज़र में अटैक कर लिया, और इसलिए देखिए मोटिया को बार बार दुबई सिलेक्ट कर लिया। छोटिया कहाँ गए भाई? मोटिया ना राहुल दे मांगे जरा। छोटिया चाहता लगन। छोटिया भी पहले शादी की, लेकिन मोटिया देखिए पूरी अपने करियर को बनाए, और उन्होंने दिखाया एक उड़न का क्रिकेट को जगाया उन्होंने। समर कडू, विश्वजीत ठाकुर, प्रथमेश, जीत के लिए केवल 3 की जरूरत है। अमित नायक, आने वाला मैं कहूँगा समय में देखिए चैतन्य पाटिल, आकाश पाटिल, विंदने देखिए ये बहुत उभर कर आ रहे हैं। और मुझे खिलाड़ी प्रभावित किया रबर बॉल में शुभम पाटिल चिरले। देखिए बहुत सारे सितारे उभर कर आ रहे हैं, लेकिन कड़ी मेहनत आपको करना पड़ता है। अगर आपने उस्मान पटेल का इंटरव्यू सुना होगा तो फिर आप समझ सकते हो कि आसान नहीं रहता है क्रिकेट, इतना उस नाम को बरकरार रखना, बेहतर रखना। और ये देखिए लपेट लिया, सपेट लिया। एक विकेट जहाँ गेंदबाजी की ताकत से योगेश दादा आइए, और उनके साथ शुभम दादा, आपका भी वेलकम, स्वागत है। वीआईपी डाइश में आइए। आयुष दादा ठाकुर आइए वीआईपी डाइश में। देखिए विश्वजीत ठाकुर, आयुष दादा ठाकुर देखिए बात करेंगे, उत्तेजक, युवा उत्तेजक है।